काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा सकाळ सकाळचं रुद्र आजार आहे त्यामुळे आज त्याला काही स्कूलमध्ये पाठवला नाही आहे। शुक्रवार आहे आज, पण त्याला काय मी लावलं नाही स्कूलला कारण त्याला थोडं खासी म्हणजे खोकला येतोय। तर त्याचं सरप्राईज गिफ्ट आलेलं आहे, बर्थडेला त्याला घेतलंय। पुढे ऋतू पुढे, आवडलं तुला? किती आवडलं? एवढं आवडलं का खूप सारं आवडलं? तर त्याचं वय खरं तर नाही आहे। आता हा घोडा जो आहे तो 4 वर्षाच्या खालच्याच मुलं वापरतात, पण आता त्याला 4 वर्ष झालेत। पण म्हणतात ना काही गोष्टी ना ज्या त्या टायमिंगला आपण नाही घेऊ शकत। आधीच मी जर स्वावलंबी असते तर घेऊ शकले असते, पण मी त्याला आत्ता हा घोडा घेतलेला आहे। तसं तर आमच्या दोघांकडून हे त्याला गिफ्ट आम्ही आपलं दिलेलं आहे छोटंसं, कारण की ना त्याचे दिवस अजून आहे। अजून थोडा 1-2 वर्षांनी मोठा झाला की त्याला ह्या गोष्टी नाही खेळता येणार। आणि किती खुश आहे तो याच्या चेहऱ्यावर जर स्माइल येत असेल तर काही करू शकतो आपण ना, असं आपल्या लेकराच्या चेहऱ्यावर। त्याचं वय सुद्धा नाही ते खेळायचं। खूप लहान मुलं जसं की 2-2.5 वर्षाची मुलं ते घोडा खेळतात, त्या टायमिंगलाच मला त्याला घ्यायचा होता पण नाही झालं, जाऊ दे। पण आत्ता त्याला घेतला आणि तो खूप खुश आहे, बस बाकी काय हवं। तर त्याला मोठी सायकल वगैरे घेऊ शकत होतो, सायकल तर ऑलरेडी आहे त्याच्याकडे, पण त्याला अजून एवढी पूर्ण पायंडल पण नाही मारता येत। मग आधी ते तरी म्हटलं घरी जी आहे जुनी ती शिकू देत, मग त्याला नेक्स्ट बर्थडेला आपण सायकल गिफ्ट करू। आणि त्याला ते स्केटिंग वगैरे आवडतं, पण ते स्केटिंग पण घेण्यासारखं नाही आहे, त्याला नाही चालवते। त्याला 5 वर्षाच्या मोठी मुलं लागतात, 6 वर्षाची वगैरे, एवढ्या छोट्याला नाहीत। मग म्हटलं घ्यायचं काय गिफ्टमध्ये म्हणून मग त्याला हे घेतलं। जाऊ दे, खेळेल तेवढे खेळेल, 5-6 महिने खेळला तर बस झालं, पैसे वसूल। तर हा घोडा तुम्हाला जरी घ्यायचा असेल ना तर मी लिंक देईल, खूप स्वस्त पडलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते। असं जर तुम्ही मार्केटला घ्यायला गेलात तर 1000, 1200, 1500 पर्यंत जातो, पण मी ज्या पद्धतीने घेतलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही घेतलात ना तर तुम्ही हा फक्त 400 रुपयाला घेऊ शकता। आणि मी सुद्धा हा फक्त 400 रुपयाला घेतलेला आहे। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंट करा, मी प्रत्येकाला सेपरेट लिंक द्यायला सुद्धा तयार आहे, कारण की एवढं स्वस्त मिळत असेल आणि एखाद्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू बघायचं असेल तर काय नाही, एवढं काम छोटंसं तर आपण करू शकतो। त्याचा आजार कुठं पळून गेला? अरे आता खोकला पण तर येत नाहीये तुला, कुठे गेला तुझा खोकला? कुठे गेला? पळून गेला का काय तुझा खोकला? अरे येतोय थोडा येतोय ना, मुद्दाम काढला मी विचारते म्हणून, तसा लय आगाव आहे। तर जाऊ दे, आता 2-3 दिवस सुट्ट्या आहे, रेस्ट केली तर होईल बरं, औषध वगैरे व्यवस्थित ठेवली तर। तर बघा तुम्हाला सगळ्यांनाच माहीत होतं की ही साडी मी मिशोवरून घेतली होती। जर तुम्ही पाठीमागचे ब्लॉग बघितले असतील तर माहीतच असेल, नवीन असाल तर माहीत नसेल। तर ही साडी फक्त मी 250 रुपयामध्ये घेतली होती आणि त्या साडीपासून ठरवलं होतं की ड्रेस शिवायचा। तर मी एका सणाला हरतालिका काहीतरी होती त्यावेळेस मी साडी वेअर केली, त्याच्यानंतर मी नेक्स्ट टाईम ह्याचा ड्रेस शिवला आणि ड्रेस हा खूप वेळा वेअर केलेला आहे। तुम्ही जर माझे पाठीमागचे ब्लॉग व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला माहीतच असेल, ह्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे। बघितला नसेल कटिंग कसं करायचं, शिवला कसा, तर तो नक्कीच बघा। खूप साध्या सोप्या पद्धतीने मी हा ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग टाकलेलं आहे। आणि हा ड्रेस शिवल्यानंतर ना थोडासा कपडा अजून शिल्लक राहिला होता। हा पूर्ण अनारकली ड्रेस आहे फुल, आणि याच्यामध्ये खूप जास्त कपडा मी यूज केला आहे, जसं की कळी म्हणतो आपण, 16 कळींचा ड्रेस किंवा 18 कळीचा ड्रेस, 14 कळीचा ड्रेस, तसा हा कळीचा ड्रेस आहे। आणि कळ्या पाडण्यासाठी जवळपास खूप सारा कपडा लागतो, जसं की पूर्ण साडीच, पण त्यामधून सुद्धा थोडासा म्हणजे एक ब्लाऊज पिसाच्या आकाराचा कपडा शिल्लक राहिलेला होता। तर मी विचार करत होती की त्याचं काय करू चाललं होतं माझं। तर मी कटिंग कालच करून ठेवलं आहे ड्रेसचं आणि म्हटलं आज याचं आपण काहीतरी करूयात। तर विचार करत होती की काय करावं, मग लक्षात आलं की माझ्या भावाच्या मुलीसाठी एखादा टॉप शिवावा, जसं की जीन्सवरती घालण्यासाठी क्रॉप टॉप, पण ट्रान्सफर आता खूप तशा टॉपची फॅशन आहे। जसं की वरती बघा फक्त वरतीच अस्तरवाला असतं आणि खाली एकदम ट्रान्सफरवाला ड्रेस असतो, पूर्ण लॉंग असतो, शॉर्ट असतो आपल्या मनाने, पण फुल ट्रान्सफर जीन्स आतली दिसते असं असतो। तर म्हटलं तसं काहीतरी करता येतं आहे का, कारण की या साडीचं सूत इतकं छान आहे ना, खूप छान सूत आहे आणि पूर्ण ट्रान्सफर पण आहे, जॉर्जेट कपडा आहे। मला तर हे खूपच आवडलं होतं ज्यावेळी मी साडी घेतली, आणि मला विश्वासच बसत नव्हता
की 250 रुपयेमध्ये अशी साडी पण येऊ शकते. माझा तर बिलकुलसुद्धा विश्वास नव्हता, पण मी घेतली आणि मला या साडीचा खरंच खूप फायदा झाला आहे. तो ड्रेससुद्धा मी इतक्या वेळा घातला आहे आणि साडीसुद्धा मी 1-2 वेळा घातली होती, नेसली होती. तर आज म्हटलं त्याचं काहीतरी करूयात, ठरवूनच ठेवलं होतं. मग कटिंग तरी केलं, वरच्या टॉपचं कटिंग केलं आणि खाली जो कपडा होता तो फक्त प्लेटेडमध्ये जोडणार होते, असं माझं चाललं होतं. आणि बाही मी ठरवत होती की फ्रिलची लावावी का, पण आधी काय केलं, मी साधीच बाही कटिंग केली. आणि फ्रिलची लावायची असेल तर थोडी मोठी बाही लागती, पण साधी कटिंग केल्यामुळं म्हटलं ठीक आहे, साधीच आहे, पण तिच्यामध्येच आपल्याला काय फ्रिल टाईप करता येतं आहे का ते बघूयात, असं माझं चाललं होतं. तर रुद्र तर एकदम खुश आहे बघा, मागं बघा एकदम खेळतोय, मस्त निवांत चाललं आहे त्याचं. पण म्हटलं आपण पण काहीतरी करावं बसून बसून. तर सकाळचाच टाईम होता, हे झोपले होते आणि स्वयंपाकाला पण अजून टाईम होता. 12 वाजता मी स्वयंपाक चालू करते, मग 11 वाजले असतील. तर 11च्या सुमारास मी हे स्टार्ट केलं होतं. तर आता हे मी शिवतच आहे, तोपर्यंत मी काही कमेंटची तुमच्या उत्तरं देणार आहे. तर मला खूप जास्त कमेंट्स आली होती की तुझा क्लास नाही झाला आणि मग बायका तुझ्याकडे कसं काय ब्लाऊज ड्रेस शिवायला टाकतात, त्यांना वाटत नाही का की खराब करेल, बिघडवेल, हिला जमेल का नाही. तर जवळपास सगळ्यांना माहिती आहे इथे की माझा क्लास झाला नाही. मी स्टार्टिंगला मशीन घेतली तेव्हापासूनच, म्हणजे मी कोणाला सांगितलंच नाही की मी कपडे शिवते आणि तुम्ही माझ्याकडे कपडे आणून शिवायला द्या, असं मी कोणालासुद्धा सांगितलं नाही. ते लोक मनानेच घेऊन येतात, कारण की बाहेरची शिलाई त्यांना परवडण्यासारखी नाही आहे आणि मलाच परवडत नव्हती, म्हणून तर मी मशीन घेतलेली आहे. मी बाहेर फक्त फिटिंग करायला गेले ना, आमच्या इथं खालीच एक अनन्या ब्युटी की म्हणून असं दुकान आहे, शॉप, ते सुद्धा मराठीच आहेत. पण त्यांचं शॉप असल्यामुळं त्यांचा धंदा काय खूपच जास्त चालतो. तर त्यांच्याकडे मी फिटिंगसाठी घेऊन जायचे माझा एखादा टॉप, टी शर्ट. तर ते फिटिंगसाठी फक्त 40 रुपये घ्यायचे. इकडनं एक टिप मारायला आणि इकडनं एक टिप मारायला 30-40 रुपये घ्यायचे. आणि मी त्याच टिप मारायला घरी फक्त 10 रुपये घेते. 10 रुपयामध्ये मी फिटिंग करून देते. खरं सांगायचं तर 10 रुपयेसुद्धा परवडतं, कारण करायचं काय आहे, फक्त ह्या साईडने एक टिप मारायची आणि ह्या साईडने एक टिप मारायचे, 2च तर टिपा मारायच्या. त्याच्यासाठी 40 रुपये बाहेर घेतात आणि एवढं देणं आपल्याला परवडत नाही. मिडल क्लास लोकांना तर बिलकुलसुद्धा परवडत नाही. म्हणून तर मी मशीन घेतली होती, म्हटलं स्वतःचं स्वतः तरी करूया. पण हळूहळू काय झालं माहीत नाही, मी शिकत गेले. पहिल्याच महिन्यामध्ये मी ब्लाऊजचं पूर्ण शिकले, पहिल्या 1 महिन्यामध्ये शिकून गेले. त्याच्यानंतर हळूहळू मी ड्रेस सुरुवात केले आणि 2-3 महिन्याच्या नंतरच मला थोडे थोडे कस्टमर यायला लागले. आणि आत्ता ह्या 5-6 महिन्यापासून तर माझं इतकं जास्त काम चालतं आहे की नाही, आणि त्यातल्या त्यात ह्या 2-3 महिन्यापासून तर जास्तच चालतं आहे. आता तर माझ्याकडे लहान मुलींचे ड्रेस, घागरा सगळं काही शिवायला येतं, परकरसुद्धा शिवायला येतात माझ्याकडे. काहीच असं नाही की माझ्याकडे शिवायला येत नाही. आणि मी त्यांना आधी सांगितलेलं आहे की माझा क्लास झालेला नाही आहे, पण मी माझं बेस्ट देण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करेन आणि तेही कमी शिलाईमध्ये. आता बाहेर बघा, समजा एक माझं मी घातला आहे तसा टॉप जर शिवायचा म्हटला तर बाहेर 350-400 रुपये घेतात. यूट्यूबवरतीच तुम्ही बघा, खूप साऱ्या बायकांचे व्हिडिओ चॅनल आहेत. एक मराठी फॅशन, नंतर ती सायली फॅशन, असे खूप सारे चॅनल आहेत, त्यांच्या बघूनच मी शिकले. पण त्यांच्या किमती बापरे, एका एका ब्लाऊजला ते 450, 500, 800. त्या एक काकी आहेत, काकीच आहेत त्या, मराठी फॅशन असं काहीतरी चॅनल आहे त्यांचा. तर मी जी आज कुर्ती घातली नाही, सेम तीच कुर्ती त्यांनी कस्टमरची शिवून दिली आणि त्यांनी सांगितलं की मी 350 रुपये घेतले. बापरे, म्हटलं 350 रुपये फक्त कुर्तीसाठी, मग रेडीमेड यायची की तेवढ्यामध्ये. तर मला धक्काच बसला त्यांचा व्हिडिओ बघून की एवढे कसं काय शिलाई कोणी घेऊ शकतं. तर खरंच त्या बायका इतक्या जास्त शिलाई घेतात ना, खूप शिलाई घेतात. पण मी इतकं जास्त शिलाई घेत नाही. मी किती घेते, मी कमी घेते. जसं की आता मला असा जर कुर्ता शिवायला आला, मी घातला आहे तसा, तर मी फक्त 100 रुपये शिलाई घेते. आणि मग का नाही देणार बायका आपल्याला शिवायला. आणि त्याच कारणामुळं मला वाटते माझ्याकडे कस्टमर पण वाटले आणि माझं बऱ्यापैकी काम चांगलं असतं. असं तुम्हीच तर म्हणताय ना कमेंट करून की तू खूप छान काम करतेस, तू खूप छान शिवतेस, असं तुम्हीच सांगताय. त्यामुळं कदाचित मला जास्त कॉन्फिडन्स येत असेल स्टिच करण्यासाठी. आणि तसं सांगायचं झालं तर मी मशीन घेतल्यानंतर 5-6 महिने काहीच कुणाचं काम करत नव्हती, पण त्याच्यानंतर मी हळूहळू फिटिंग करणं हे ते कामं सुरू केली आणि त्याच्यानंतर आता माझे खूप सारे कस्टमर वाढलेले आहेत. आता आमच्या बिल्डिंगमधले जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त कस्टमर माझ्याकडेच येतात. तर जवळपास सगळ्यांना माहीत आहे की माझा क्लास नाही झाला, तरी पण त्या बायका देतात का माहीत नाही. तर बघा, फायनली फ्रॉक रेडी झालेले आहे आणि दाखवते की कशी झाले. तर पुढच्या साईडनं ना तिरकी पट्टी झाली, कारण की तेवढाच कपडा तसा आला होता, मग ती तसं. पण ती छान दिसते, मला असं वाटतं की ते छान दिसतंय. मी ठरवते की अजून ह्या साईडला थोडंसं काहीतरी डिझाईन
करावी बन टाईप अशी इथून खाली लोंबकळती आणि इथे पण एखादं फूल लावावं असं माझं चाललं आहे. पण ते मी नंतर बघेन. पण आधी फ्रॉक कसे झाले तर या गळ्याचं तुम्ही फिनिशिंग बघू शकता. किती छान असा प्रॉपर गळा झालेला आहे. मागचा सुद्धा गळा स्कूटी पण घ्यायची. तर मागच्या बाजूचा गळा सुद्धा बघा किती प्रॉपर फिनिशिंग आहे. आणि ह्या साईडला ना मी 2 फ्रिल वापरल्यात. पण मी फ्रिल टाईप तसं असं गोल असं ना तसं नाही केलं. अशी लूज स्लीव जशी असते सिंपल तशीच स्लीव ठेवलेली आहे. पण खूप छान स्लीव दिसते घातल्यानंतर वेअर केल्यानंतर. तर आणि तसे सर्व प्लेट्स दिलेल्या आहेत. तर ही पुढची बाजू आहे आणि पुढच्याच बाजूला खालच्या साईडनं मी लेस पण आलेली आहे. मागच्या बाजूला काही लेस आले नाही कारण की नव्हतीच शिल्लक. नाहीतर असती तर मी लावली असती. जेवढं शिल्लक होतं तेवढ्यातून मी हे करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अजून एक की खूप तुम्हाला वाटत असेल ट्रान्सफर आहे अस्तरच नाही आहे आतल्या बाजूला. तर हा टॉप ना इथपर्यंत येईल तिच्या म्हणजे जीन्सचा बेल्ट असतो ना तिथपर्यंत येईल हे वरचं. आणि मग खालच्या साईडला मी अस्तर ह्यासाठी नाही लावला कारण की ना ती जीन्सवरती हा टॉप घालेल ना त्यामुळे खूप छान दिसेल जीन्सवर. इतकं भारी दिसेल ना खूप मस्त. तिची ही फ्रॉकसारखं वाटतं पण तिची उंची एवढी नाही आहे. माझ्या इथे लागत असेल एवढी उंची आहे तिची. त्यामुळे मग हे खालचं मी तो असं मोकळं ठेवलं आहे ट्रान्सफर. कारण की जीन्स ब्ल्यू कलरची जीन्स किंवा ब्लॅक कलरची जीन्स तिने वेअर केली तर खूप छान जीन्सवरती. आणि तिला म्हटली की आत्या असं नको मला आतमध्ये अस्तर पाहिजे. तर मग मी दुसऱ्या पॉलिस्टरचं अस्तर आणून आतमधून जॉईंट करेन. पण बघू आता तिला दिल्यानंतर तिचं कसं होतं आहे कसं तिला आवडतं आहे. पण मला वाटतं हे खूप छान दिसेल. लहान मुलींना कसं खूप मस्त दिसतं. ती जास्त मोठी नाही आहे दुसरीतच आहे पण ना तिचं बॉडीचं स्ट्रक्चर आहे ना ते मोठे म्हणजे तब्येत आहे तिला जरा जास्त हेल्दी आहे. त्यामुळे मग आणि हाईट पण वाढली तिची पटपट. एवढी हाईट नाही वाढली पण तब्येत आहे. त्यामुळे मग मला वाटलं की हा खूप छान दिसेल असा म्हणून असा ठेवलेला आहे. तर दिसेल का नाही छान आता काय माहीत बघू. तिला कसं तुम्हाला वाटतंय का दिसेल छान. गोरी आहे ती तिला छान दिसेल. कलर तर खूप प्रिटी दिसेल. आणि आत वरच्या साईडला मी बघा अस्तर लावलेलं आहे कारण की वरच्या साईडला असं पॅक असावं. तर हा मलाच बघा मी लावल्यानंतर मलाच हा इथपर्यंत येतो. मग तिला हा बरोबर बसेल. तिच्या जीन्सच्या बेल्टच्या तिथपर्यंत येईल कमरेपर्यंत हा पार्ट येईल. आणि मी खालचं ओपन ठेवायचं. किती फॅशन आहे आजकाल आणि ही फॅशनसुद्धा खूप छान दिसेल असं मला वाटतं आहे. तर मी उरलेल्या कपड्यापासून असं तिच्यासाठी ट्राय केलं आहे. बघू आता तिला कसं आवडतं आहे ते. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. मी बंद लावणार होते पण म्हटलं बंद नको झिंकी वाटतं ते पाठीमागं बंद लावलं ना मग. तर विचार चालला की ह्या साईडला एक असा बो बनवून ह्या साईडला असे बंद खाली सोडायचे फॅन्सी दिसण्यासाठी. बघू आता ते काय करता येतं आहे तसं. आता फ्रॉक तर शिवून झाले. किती वेळ लागला असेल तर फक्त आणि फक्त अर्ध्या तासामध्ये हे फ्रॉक शिवून झालेलं आहे. वेळ तर काहीच लागलेलं नाही. करायचं काय होतं फक्त पुढचा पाठीमागचे पार्ट दोन्ही रेडी करायचे होते. तर ह्याला तर इतका खोकला येतो ना काय करावं. तर पाठीमागचा पुढचा पार्ट फक्त रेडी करायचा होता आणि बाह्या लावायच्या होत्या. बाह्या नसत्या लावलं तर चाललं असतं पण मी म्हटलं लावावं कारण कपडा मग शिल्लक राहिला ना तसाच पडून राहतो. म्हटलं तिला नाही आवडलं तर नंतर बाह्या हवं तर काढून टाकता येतील. तर ते पुढं तर आता ती इथं नाही तर मी घालूनच तिला बघवलं असं. तिला मुंबईला मला द्यावा लागेल तो टॉप. पण मी ठरवते जायचं मुंबईला पण आता हा आजारी पडला त्यामुळे थोडं कॅन्सल झालं. पण पुढच्या आठवड्यापर्यंत मी मुंबईला जाणारच आहे. मग तिला तिथे गेल्यावर दाखवेन कसा बसतोय ते बघू. तर आता मला आता तिची तब्येत मी फोटोत बघितलं आहे तिला. त्यामुळे तिच्या तब्येतीचा अंदाज घेता आला नाही आहे. त्यामुळे मी आतमधून 2-3 शिलाई आधी अजून टाकलेत की जेणेकरून तिला जर फिटिंग झालं तर ढिल्लं करावं. कारण की तिची तब्येत थोडी चांगली आहे हेल्दी तब्येत आहे तिची. त्यामुळे तर बघू आता तिला कसा बसतोय. तर कसा झाला आहे कमेंट करून सांगा. आणि खूप छान दिसतो. आतमधून खालच्या साईडला मी अस्तर नाही लावला पण ते इतकं भारी दिसतं. खूप फॅशन आहे आजकाल असं फक्त वरचा तिथपर्यंत पॅक आणि खाली एकदम मुकं ट्रान्सफर असा राऊंडेड असलेले टॉप नाही का गुडघ्यापर्यंत. तर हा सुद्धा तिला गुडघ्यापर्यंतच येईल. गुडघ्याच्या खाली जाणार नाही आहे कारण की तिची उंची मला माहिती आहे गुडघ्याच्या वरतीच येईल. जास्त ते फ्रॉकसारखं वाटणार नाही. आणि तिला नाही आवडलं तर मी काय करणार मग ते माझ्या जावच्या मुलींसाठी वगैरे आतमधून अस्तर टाकणार आणि फ्रॉक टाईप करून देणार जर तिला नाही आवडलं तर. पण तिला आवडेल. मी काहीतरी करून नेते म्हटलं तिला आवडेल असं मला वाटतंय. थोडंसं झंकी फूल बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कसा वाटला हा फ्रॉक नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करा नवीन असाल तर. कारण की उद्याच्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ती बघण्यासाठी
तर काय आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये ते उद्याच कळेल. आणि ते सुद्धा ठरल्याप्रमाणे व्हिडिओ आला तर का दुसराच येईल ते उद्याचं उद्या. पण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप मस्त असा व्हिडिओ मी उद्या घेऊन येणार आहे. तो तुम्ही नक्कीच बघा. बाय.